मानवत तालुक्यातील मंगरुळ बुद्रुक येथील श्री नृसिंह शिक्षण प्रतिष्ठान संचलित श्री नृसिंह प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक सोपान उत्तमराव पालवे यांनी संस्थेच्या सचिवांनी शुद्ध फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत 17 एप्रिल 2025 रोजी पेडगाव शिवारामध्ये सकाळी शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। कुटुंबियांसह नातेवाईक आणि मित्रपरिवार अक्षरशः हादरून गेलाय। धावपळ करत कुटुंबियांनी पालवे यांना या स्थितीत परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालवे यांना मृत घोषित केलं। पालवे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या एका पत्रातून श्री नृसिंह शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव बळवंत खळीकर यांना आत्महत्येस जबाबदार धरलं आहे। पालवे यांनी 4 वर्षांपूर्वी 20 लाख रुपये नोकरीकरिता नगदी दिले, त्यावेळी 40% अनुदान पदावर घेतो असं ते म्हणाले होते। हे पैसे देण्यासाठी आपण स्वतःचे शेत विकले, नातेवाईकांकडून उधार उसने पैसे आणले आणि ते सर्व पैसे स्वहस्ते खळीकर यांना दिले। परंतु या संस्थेनं बनावट संच मान्यता आणि इतर बनावट कागदपत्रे सादर करून 2018-19च्या संच मान्यतेनुसार 20% शालार्थ प्राप्त करत वेतन चालू केलं। मार्च 2024चे बिल सुद्धा 20% वरून थेट 60% काढले, परंतु त्यासाठी खळीकर यांनी आपल्याकडून पुन्हा 5 लाख रुपये अतिरिक्त घेतले। मार्च 2024च्या बिलानंतर एप्रिल, मे आणि जूनचे बिल या संस्थेने काढलेच नाही। जुलैचे बिल 60 ऐवजी 20% काढले। जूनपासून मार्च 2025 पर्यंतचे 20%चे बिल काढण्यासाठी माझ्याकडून वेतनानंतर अर्धे पैसे खळीकर यांनी उकळले, असाही आरोप पालवे यांनी या पत्राद्वारे केला। संस्थेनं केलेली ही शिक्षक भरती बोगस आहे, त्याबाबत आपण विचारणा केली असता खळीकर यांनी आपणास संस्थेतून काढून टाकण्याची धमकी दिली। गेल्या 6 महिन्यांपासून मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक यांच्यामार्फत विविध प्रकारे दबाव आणला असं नमूद करत संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण आणि सचिव बळवंत खळीकर हे शाळा भेटीस आल्यानंतर आपणास खळीकर यांनी बोलावून सचिवांच्या लेटर पॅडवर राजीनामा द्यावयाच्या सूचना दिल्या, तसेच तुझे पैसेही परत देणार नाही असंही ठणकावल्याचं पालवे यांनी या पत्रातून नमूद केलंय। आपण साधारण कुटुंबातील आहोत, या फसवणुकीच्या विरोधामध्ये लढण्याचे सामर्थ्य आपणास नाही, त्यामुळे आपण कुठलाही पर्याय नसल्यानं आत्महत्या करत आहेत। आपल्या पश्चात संस्थेच्या सचिवांना मृत्यूबद्दल जबाबदार धरावे आणि कुटुंबियांना संपूर्ण रक्कम व्याजासह द्यावी अशी अपेक्षा पालवे यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे। महाराष्ट्र न्यूजसाठी विलास पाटील, महाराष्ट्र न्यूजसाठी विलास पाटील, मानवत, परभणी।